दिनांक 13 जुलै 2024 रोजी 11 वाजता श्री संत भवता भवन, ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची माळी राजकीय संकल्प परिषद आयोजित केलेली आहे। माळी समाज हा संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधला प्रामुख्याने मोठा असणारा समाज असून अजूनही महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये राजकीय हक्कापासून सातत्याने वंचित आहे। माळी समाजाची देशामध्ये लोकसंख्या 22% असताना व संपूर्ण महाराष्ट्रात 19% लोकसंख्येच्या प्रमाणात कुठलाही न्याय माळी समाजाला अजून मिळालेला नाही। माळी समाज हा नुसता समाजापुरता विचार करत नसून लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यामध्ये अजूनपर्यंत माळी समाजाला राजकीय न्याय मिळालेला नाही। एवढेच नाही तर ओबीसी मधल्या इतर जातीय समूहाला सुद्धा राजकीय न्याय मिळालेले नाही। म्हणून आता विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जातीचे सदस्य असले पाहिजे याचा गांभीर्याने विचार प्रस्थापित पक्षाने करणे गरजेचे आहे। हा विचार न झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात, प्रशासनामध्ये, उद्योगामध्ये, सहकार क्षेत्रात मागासलेपणा निर्माण झालेले आहे। हा मागासलेपणा दूर करावाचा असेल तर प्रत्येक जातीचे लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य सभागृहामध्ये असणे गरजेचे आहे। याचा विचार झाला नाही तर माळी राजकीय संकल्प परिषद संपूर्ण महाराष्ट्रातील विभागनिहाय व जिल्हानिहाय परिषद घेऊन आपल्या हक्कासाठी वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे। तेव्हा माळी राजकीय संकल्प परिषदेच्या निमित्ताने परिषदेचे अध्यक्ष माननीय डी.के. माळी व मुख्य संयोजक ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, माळी राजकीय संकल्प परिषद महाराष्ट्र राज्य रामेंद्र गावड, सिटवीप प्रवीण परळकर, सुभराम भंडारे खंडाळे, अशोकराव मिटवे, प्रणील पडकर, सुभाष सातव, अमोल गुरनोल, नाना पी आदी उपस्थित होते। आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला सर्व राजकीय वंचित असणाऱ्या समूहाला आवाहन करायचं आहे की आजच्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही माळी राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून आमची 30 जूनला नागपूरला माळी राजकीय संकल्प परिषद झाली आणि त्या संकल्प परिषदेचा हेतू होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19% असणारा माळी समाज आणि संपूर्ण देशामध्ये 22% असणारा माळी समाज, एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोकसंख्येची ही जी राजकीय जी वाताहत आहे, राजकीय जो वंचितपणा किंवा राजकीय अधोगती या समाजाला आलेली आहे, तो समाज लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा असला तरी आज विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये कुठल्याही सभागृहामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये आहे। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे प्रस्थापित पक्ष आहे त्या प्रस्थापित पक्षांनी या समाजाला उमेदवारी द्यायला पाहिजे। पण ती उमेदवारी देताना आमचं असं म्हणणं आहे की माळी प्राबल्य जे मतदारसंघ आहे त्या माळी प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी द्यावी। आणि नुसतं माळी समाजाच्याच बाबतीत नाही तर ज्या जाती समूहाचे जे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ असतील त्या मतदारसंघामध्ये त्या राजकीय वंचित असणाऱ्या जाती समूहाला प्रस्थापित पक्षांनी न्याय दिला पाहिजे। आणि म्हणून ही जी आंदोलन, ही जी चळवळ आम्ही माळी राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून उभी करत आहोत, तर 13 जुलैला ऐरोली, नवी मुंबई येथे माळी राजकीय संकल्प परिषदेचे आयोजन केलेले आहे। त्याच्यात महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी एक नियोजनाचा आराखडा बनवणार आहोत की निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आम्हाला राजकीय हक्क प्राप्त व्हावेत। ही चळवळ त्यासाठी आम्ही उभी केली आहे।